हे पहा गाईस, आपला हलव्याचा कालवण इथे रेडी झाला आहे खाण्यासाठी. इथे हलवा फ्राय, इथे तांदळाची भाकर. हलव्याची साईज पण मोठी आहे. आता मला 2 दिवस बाजारात जायची गरज नाही. आता मी स्वच्छ करून घेते आणि कुकडी आता मी फ्राय करणार आहे आणि थोडासा कोलंबीचा सार करते मी आता. ए भाकरी करू काय रे? आता ह्याचा मी कालवण करणार आहे गाईस. ह्याच्या 3 मुंडी आहे आणि छोटे छोटे तुकडी केली आहे मी. सेंटर कटिंग करून छोटे पीसेस काढले हलव्याचे आणि हे फ्राय करणार आहे. आता स्वच्छ धुवून घेते आणि मग मसाल्याची तयारी करते गाईस. वाटण बघा, कोथिंबीर, 3 हिरवी मिरची, थोडासा जिरा, ह्याच्यामध्ये राई आणि थोडीशी बडीशेप घेतली. त्याच्याने मच्छीला टेस्ट खूप छान येते. इथे लसूण आणि टमॅटो हे पूर्ण आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं. एवढंच वाटण आहे, हे ग्राइंड करून घ्यायचं. एवढंच नारळ घेतलं, एकदम छोटासा तुकडा. ओके, जास्त नारळ वापरू नका, मग त्याला टेस्ट नाही येत मच्छीला. नुसतं नारळ लागणार तुम्हाला खाताना. ओके, आता हे ग्राइंड करून घेऊ. आता फोडणीची तयारी करत आहे. लसूण ॲड करूया तेलामध्ये. आता गाईस वाटण ॲड करूया. छान फ्राय करून घ्यायचं वाटणला आपल्याला. आता आपण मसाले ॲड करूया गाईस. हळद पावडर घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. मी क्वार्टर टीस्पूनच ॲड करते. लाल तिखट, मालवणी मसाला, तुम्ही पोळी मसाला, साधा तिखट पण ॲड करू शकता. संडे मसाला बोला. ओके, तिखट तिखट आपल्याला लागतं तिखट तुम्ही ॲड करा. आमच्याकडे जास्त तिखट खातात. तेल सुटेपर्यंत आता आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आपण मीठ ॲड करूया. मी कोकम आणि कैरी दोन्ही पण ॲड करणार आहे. तुम्ही फक्त चिंचेचा कोळ सुद्धा ॲड करू शकता किंवा आंबोशी असेल ती सुद्धा ॲड करू शकता आंब्याची. तर हे आंबे आहेत आणि हे कोकम आहे, दोन्ही मी ॲड करणार आहे. थोडा तिखट आंबट अशी टेस्ट पाहिजे म्हणून. आता काही ओपन करून बघूया आपण. एकदम मस्त तेल सुटलं आहे. आता आपण मच्छी सोडूया आणि मग पाणी ॲड करूया. अशी सुक्की पण तुम्ही करू शकता मसालावाला, म्हणजे मसाला हलवा किंवा मसाला सुरमई तुम्ही सुक्की सुद्धा करू शकता. अशी पण छान लागते खायला, पण थोडासा मिठाचा प्रमाण त्याच्यामध्ये थोडा कमी करा. ओके, आता आपण पाणी ॲड केल्याने ग्रेव्ही होते ना आपली, असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मी कैरी सोडत आहे आणि कोकमा. ओके, 1-2 मिनिटांनी आता आपण पाणी ॲड करूया. आता आपण पाणी सोडूया. तोच वाटण्यातच पाणी मी ॲड केलं. छान मिक्सिंग करून घेऊया आणि 5 मिनिटात हलवा लवकरच तयार होतो, टाईम न लागतो. आपली ग्रेव्ही किती छान आणि सुंदर झाली आहे गाईस. तुम्हाला आणखी थोडा पातळ करायचा असेल तुम्ही करू शकता. मस्त एकदम टेस्टी झाली आहे. आणि बडीशेप जरासं नक्की ॲड करा, त्याच्याने मच्छीला टेस्ट खूप छान येते गाईस. फ्राय करणारी जी मच्छी आहे छानपैकी मसाला लागला आहे त्याला, तर हे मी या ताटात काढून घेते. आणि हा जो मसाला उरला आहे आता ह्याच्यात पाणी ॲड करते थोडासा. आणि हा मसाला आणि पाणी सकटचं आपण याच ग्रेव्हीमध्ये ॲड करूया. लई भारी लागते गाईस असं केल्याने. आपली मच्छी झाली कंप्लीट. ही पहा छान शिजली गेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया.
आणि आता ही मच्छी खाण्यासाठी रेडी. आता मी ह्याच्यामध्ये थोडासा नारळ ॲड केलेला. तुम्ही विदाऊट नारळ सुद्धा सेम टू सेम ग्रेव्ही करू शकता आणि तिचा आणखीन भाजी लागते, उकडसारखी लागते एकदम छान खायला. आपला हलव्याचा कालवण खायला आता रेडी झाला आहे. मुंडी बघू शकता तुम्ही, मुंडी पण ॲड केली. मुंडीने कसं ना काही टेस्ट खूप छान लागतो कालवणाला. हे रवा आणि तांदळाचं पीठ. आता ह्याच्यामध्ये आपण जरासा मीठ ॲड करूया गाईस. जरासा मीठ ॲड केलंय. तुम्ही मसाला सुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. जरासा मीठ ॲड करूया आणि रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये असं डिप करून आपण आता फ्राय करूया गरमागरम हलव्याची तुकडी. मसाला पण छान मुरला आहे गाई आतमध्ये. मस्त लागेल आपल्याला खायला. शेपटी फ्राय करते आणि 3-4 तुकड़ी रात्री फ्राय करना भी. अभी हम 3 आदमी लोग के लिए बस हो गया. आता आपण टर्न करूया मच्छी. छान झाली मच्छी एकदम मस्त, एकदम कुरकुरीत हलव्याचे तुकडे. गाईस मला मच्छीचं जेवण बनवायला जाम आवडतं, कारण की एकतर पटापट होतो, टाइम लागत नाही. आता ह्याच्यावर मी ना झाकण ठेवणार आहे. का माहिती आहे? कारण की आतून सॉफ्ट होणार मच्छी आपली एकदम खायला आणि वरून मस्त कुरकुरीत राहणार. गॅस थोडा कमी करायचा. गाईस आपण टर्न करूया. हा 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 तुम्ही बघू शकता. हे पहा, आतून एकदम सॉफ्ट होणार आणि वरून एकदम क्रिस्पी क्रिस्पी होणार. इवन तुम्ही बांगडा बोला, सुरमई बोला, असंच करा. खूप छान लागते मच्छी याच्यात. परत आता झाकण ठेवणार एक 5 मिनिटं मी. मग आपण लिंबू ॲड करूया ह्याच्यामध्ये. लिंबाचा रस आणि कोथिंबीर. हे पहा गाईस, आपली मस्त क्रिस्पी क्रिस्पी मच्छी तयार झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा ज्यूस ॲड करूया. हा हा हा, हॉटेलपेक्षाही सुंदर टेस्ट आपल्या घरची असते गाईस. हा हा हा, थोडासा कालवणात टाकते कोथिंबीर. घेते इथे भाकरी ॲड केलं, म्हणजे भाकरी वाढली आहे. इथे इंद्रायणी राईस आहे, कोशिंबीर आहे. आता आपण कालवण वाढायला घेऊ. मस्त हलव्याचा कालवण. एक मुंडी पण ॲड करते. खूपच छान झाला आहे गाईस. तुम्ही तरी पण बघू शकता. आणि कैरीची तुकडे ॲड करते.
हा, आणि इथे आहे फ्राय मच्छी. फ्राय मच्छीचे तुकडे ॲड करते. या तुम्ही पण जेवायला गाईस. चला आता आम्ही जेवायला बसू गाईज. अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. ओके, कोणी सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा प्लीज. हे आहे हलव्याचा कालवण, हलवा फ्राय, भाकरी, इंद्रायणी राईस आणि कोशिंबीर.